मंडळी, उद्या आहे आषाढ दीप अमावस्या आणि या दिवशी तयार झालेला आहे गुरुपुष्पामृत योग। गुरुपुष्पामृत योग म्हणजे ज्या दिवशी गुरुवारी गुरुपुष्पामृत नक्षत्र येते त्यावेळेस हा शुभ योग तयार होतो। हा योग अतिशय दुर्मिळ असून या योगावर जर आपण आपल्या घरात योग्य त्या सेवा उपासना केल्या तर त्याचे पुण्यफळ शतपटींनी आपल्याला लाभतात। या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावर हळदीने स्वस्तिक काढावं, तसेच उंबरठ्यावर हळदीचं लेपन करावं। त्यामुळे आपल्या घरात वाईट नकारात्मक शक्ती प्रवेश करत नाही। यासह गुरुग्रह बळकट होऊन आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते, आपल्या घराची प्रगती होते। तसेच अशा शुभ दिवशी पाण्याने भरलेला मंगल कलश मुख्य प्रवेशद्वारावर ठेवावा, यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होतात। त्यानंतर एक स्वस्तिक आपल्या किचन मध्येही काढावं। स्वयंपाकघरात अन्नपूर्णा देवीचा वास असतो, त्यामुळे स्वस्तिक काढून त्यांची पूजा करावी। माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद लाभून आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता कधीही भासत नाही। सदैव घरातील धान्याचे भंडार हे भरलेले असते। अशा घरामध्ये सात्विकता मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते। घरात शिजवलेले अन्न रुचकर आणि सात्विक होते, त्यामुळे घरातील लोकांचे आरोग्यही उत्तम राहण्यास मदत होते। याविषयीचा डिटेल व्हिडिओ खाली दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करून तुम्ही पाहू शकता।